अतिशय खटपट करून ह्या मुलांनी, तरुण मुलांनी कौतुकास्पद ही जयंती केलेली आहे. याच्याबद्दल खरोखरच मनापासून मला आनंद वाटतो. या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रवीण ह्याच्यामध्ये घेतलेली जी विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांचं आणि चांगली कामं करणाऱ्या मुलांचं सर्वांचंच इथं या पहिल्यांदा सत्कार सगळ्यांचा केलेला आहे. या ठिकाणी नाईकवाडे सर, कबीर नाईक नवरे असं काय, आणि प्रवीण दादा, शिरीष पवार, ही 3 माणसं या ठिकाणी आपल्याला क्वचितच मिळालेली आहेत की मुंबईहून ती माणसं आपल्यासाठी हा कार्यक्रम किती, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय असेल बघा, बाबासाहेबांच्याबद्दल इतकं त्यांच्या मनामध्ये क्युरिओसिटी असली पाहिजे की हा कार्यक्रम इतका सुंदर घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यांची वाद्य, त्यांचा जो वाद्य कलाकारांचा संच आहे, ह्या 3 लोकांनी अत्यंत सुंदर कला त्यांची साजरी करणार आहेत. त्यानिमित्ताने या ठिकाणी मी जास्त न वेळ घेता, मी आता या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मला बोलायचं होतं भरपूर, पण वेळ झालेला आहे. आपण परगावची माणसं आलेली आहेत आणि ज्या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे, ती उत्सुकता आपण माझं भाषण थांबवून ते आपल्याला चालू करायचं आहे. तेव्हा या ठिकाणी मी अध्यक्षपद स्वीकारलं आणि अध्यक्षपदावरून मी त्यांना विनंती अशी करतो की पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. धन्यवाद. खरं तर एक मिनटं बसा फक्त. अध्यक्ष मनोगतानंतर कुठला कार्यक्रम होत नाही, पण आमच्या चंद्रकांत कांबळे दादाचं असं म्हणणं होतं की मी काय सत्कार स्वीकारायला कुठला थांबणार नाही, पण सगळ्या मुलांची अशी इच्छा आहे की आंबेडकर जयंती महोत्सव कमिटीचे सेक्रेटरी चंद्रकांत कांबळे यांचा सत्कार केला जावा. मी डॉक्टर जयंत कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी चंद्रकांत कांबळे यांचा सत्कार करावा. आणि यानंतर SP दीक्षित सरांना विनंती आहे की समता सैनिक दलाच्या वतीने त्यांनी आपला सत्कार स्वीकारावा. आणि यानंतर सर्व मान्यवरांनी मंचाच्या खाली गेलं तरी चालेल. दीक्षित सर गेले का? चालतं. धन्यवाद. सर्व मान्यवरांना या ठिकाणी आभार मानतो त्यांचे. आणि इथून पुढची कार्यक्रमाची सूत्र, आजच्या कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध निवेदक प्रवीणदादा बनसोडे.